नमस्कार. आजचा दिवस माझा. पहिले आपण आपले काही वाक्य रिपीट करू आणि मग विषयाकडे वळू. 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. कर खोटं बन मोठं. तिसरं आणि महत्त्वाचं वाक्य, या देशामध्ये सुखाने जगायचं असेल तर दुसऱ्याचं खोटं काढायचं नाही आणि आपलं खोटं सोडायचं नाही. आजचा विषय पण पुन्हा गहन आहे, तो म्हणजे रस्ते. आमच्या इथे काय माहिती का, रस्ता इतके वेळा बनतो आणि इतके वेळा खोदला जातो, इतके वेळा बुजला जातो की त्याचं काही हेच नाही आहे. आणि मला बरेच वेळा असं वाटतं की आमच्या इथे सिव्हिल इंजिनियरला बुद्धी असेल असं तर मला कधी वाटलंच नाही. मग आता तुम्ही म्हणाल तुझं कसं रे बाबा, मी म्हणतो माझं पण तेच आहे. मला बुद्धी असती तर मी या सर्वांसोबत मस्त हात मिळवणी केली असती आणि लाखो करोडो रुपये लुटले असते. मी बसलो आपला येडा जनहितार्थ काम करत. आमच्या देशामध्ये दररोज रस्ते बनतात. कसे बनतात? एक जण येतो, रोड खोदतो, पाण्याची पाईपलाईन टाकतो, मग परत रस्ता बनतो. मग दुसरा येतो, ड्रेनेज टाकतो. पुन्हा तिसरा येतो, रस्ता खोदतो, इलेक्ट्रिक लाईन टाकतो. मग चौथा येतो, रस्ता खोदतो, पुन्हा गॅसची लाईन टाकतो. मग पाचवा येतो, पुन्हा रस्ता खोदतो, मग OFCची केबल टाकतो. दरवेळेस रस्ते बनतात, परत खोदत जातात. मग हे होत नाही तर लोक कनेक्शन घेतात. कोणी गॅसचं घेतं, कोणी पाण्याचं घेतं, कोणी ड्रेनेजचं घेतं, है ना. परत कोणी स्पीड ब्रेकर टाकतं, कोणी फुटपाथ बनवतं. या सगळ्या वेळेला परत परत रस्ते खोदत जातात. आणि यातही एक खासियत पाहणं, कोणचीही लाईन स्ट्रेट लाईनमध्ये नाही. मग ती पाण्याची असो, ड्रेनेजची असो, OFCची केबल असो, जसा एखादा पायी माणूस किंवा गुरंढोरं चालतात ना, अशा हे रस्ते बनतात, म्हणजे लाईनी टाकल्या जातात. मग यामध्ये आमचे 3-4 डिग्री घेतलेले अभियंते असो, उद्घाटन करणारे मंत्री असो किंवा अगदी गरीब काम करणार असो, यांना हे समजत नाही का? सगळं समजतं. पण काय आहे, 100 कोटी भ्रष्ट घडवणार महान राष्ट्र. आमच्या पंतला पण काय आहे, 50 वर्षापूर्वी काय घडलं त्यांना शिव्या देण्यामध्ये खूप जास्त आनंद आहे. मोठमोठ्या समिट करतात, 200-200 400-400 देश येतात, पण तिथून चांगली गोष्ट आमच्या देशामध्ये इम्प्लिमेंट करायला नाही. फक्त देश विदेशमध्ये माझी उदो करा, सत्कार करा, फुलहार वाहा आणि त्याचे व्हिडिओ इकडे तिकडे व्हायरल करा. तेच काम सामान्य जनतेने करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल तू काय शहाणपणा शिकवतो, मग तू तरी काही सांग. मग मी तेच सांगतो. रस्ता कसा असावा? समजा एखादा 9 मीटर, 12 मीटर, 15 मीटरचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर आपल्याला कोणकोणत्या लाईन टाकायच्या आहे? पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेजची लाईन, इलेक्ट्रिकची लाईन, OFCची केबल, DTHची केबल, CCTVची केबल, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचं कनेक्शन. अशा सगळ्या गोष्टींची आमची जागा फिक्स पाहिजे. कशी फिक्स पाहिजे? कोणचाही रोड असे ना, डाव्या हाताला 3 फुटावर आमच्या इथे पाण्याची पाईपलाईन असेल. कोणत्याही रस्त्याला उजव्या हाताला 5 फुटावर ड्रेनेजची लाईन 5 फूट खोल असेल. कोणत्याही रस्त्याला मधोमध स्ट्रीट लाईटची लाईन असेल. कोणत्याही रस्त्याला इतक्या फुटावर, इतक्या अंतरावर ही लाईन असेल. असं नको का? मग आता तुम्ही म्हणाल बाबा कोणत्याही रस्त्याला डावं उजवं कसं समजायचं? तर सरळ गोष्ट आहे. कोणत्याही रस्त्याला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड केलं की डावं किंवा उजवं समजायचं. सिम्पल. एका फॉर्म्युल्यामध्ये देशभराचे रस्ते सुधारतात. असे अनेक फॉर्म्युले आहेत जे आम्ही कोणत्याही क्षेत्रात लावू शकतो आणि आमच्या देशाची विकास प्रगती करू शकतो. पण इथे काय आहे, कोणताही पंत असो का संत असो, यांना देश घडवायचा नाही आहे, यांना देश घडवायचा आहे. असो, सोबत एक चित्र दिलेलं आहे, नीट पहा. 2 वेळा ते चित्र दाखवतो आणि बनवा. तसे रस्ते बनवा हो. घडी घडी किती वेळा खोदाल आणि स्वतःचाच पैसा वाया घालवाल. जय भारत.